आप सभी से बात कर कर मुझे बहुत अच्छा लगा। आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. मेरा हर साल ये प्रयास रहता है दरवर्षी माझा प्रयत्न असतो कि आप जैसे की युवा आपल्यासारख्या साथियों से तरुण बात करूं, मित्रांशी संवाद साधावा, आपके विचारों को आपले लगातार विचार जाणून जानता घ्यावे, रहूं, आपण सांगितलेल्या आपकी गोष्टी, बातें, आपले आपके प्रश्न, सवाल, आपकी आपली उत्सुकता उत्सुकता हे सगळे मला भविष्यातील मुझे भी आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त भविष्य की ठरतात. चुनौतियों से निपटने में मदद करती है। साथियों, इस बार की ये चर्चा मित्रांनो, यावेळी हा ऐसे संवाद समय हो रही अशा है काळात होत आहे जब जेव्हा भारत भारत आपल्या अपनी स्वातंत्र्याला आजादी के 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याचा 75 वर्ष अमृत का अमृत महोत्सव महोत्सव साजरा मना करत रहा आहे. है। इस साल की 15 अगस्त की तारीख या वर्षीची 15 अपने ऑगस्ट ही साथ तारीख आपल्या आजादी सोबत की स्वातंत्र्याचा 75वीं 75वा वर्षगांठ लेकर के वाढदिवसही आ घेऊन रही है। येत आहे. बीते 75 सालों में भारत ने गेल्या 75 वर्षात एक भारताने बेहतर एक पुलिस सेवा उत्तम के पोलीस निर्माण सेवा का प्रयास व्यवस्था किया। निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुलिस ट्रेनिंग से जुड़े इंफ्रास्ट्रक्चर में भी हाल के पोलीस वर्षों में प्रशिक्षणाशी बहुत संबंधित सुधार हुआ पायाभूत है। सुविधांमध्ये देखील आज गेल्या जब काही मैं वर्षात लक्षणीय आपसे सुधारणा बात झाल्या कर रहा आहेत. हूं, तो आज जेव्हा मी युवाओं आपल्याशी को संवाद देख साधतो रहा आहे, हूं, त्यावेळी जो येत्या अगले 25 25 वर्षांसाठी वर्ष तक भारतात कायदा सुव्यवस्था भारत में उत्तम राहील कानून व्यवस्था हे सुनिश्चित सुनिश्चित करने में करण्यात सहभागी होणारे युवक मला दिसत आहेत. ये बहुत बड़ा ही दायित्व एक है। मोठी जबाबदारी आहे इसलिए आणि म्हणूनच अब एक आता नई शुरुआत, तुम्हाला एक नवीन सुरुवात, एक नवा नए संकल्प के पूर्ण इरादे के करण्याचे साथ उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आगे बढ़ना। भविष्याची वाटचाल करायची आहे. साथियों, मुझे बहुत जानकारी तो नहीं कि मित्रांनो, आप में से कितने लोग मला कल्पना नाही की आपल्यापैकी दांडी किती गए लोक हुए हैं, दांडी इथे गेले आहेत या फिर किंवा कितनों किती ने लोकांनी साबरमती आश्रम पाहिला साबरमती आहे. आश्रम देखा है। लेकिन मैं आपको मात्र मी आज आपल्याला 1930 च्या दांडी यात्रेचे दांडी स्मरण यात्रा करून की देऊ याद इच्छितो. दिलाना चाहता हूं। गांधी ने गांधीजींनी नमक मिठाचा सत्याग्रह सत्याग्रह के दम पर करून त्या आधारे इंग्रज अंग्रेजी सरकारचा पाया शासन की हलवण्याचा नींव इरादा गाड़ने व्यक्त की केला बात होता. कही थी। त्यांनी उन्होंने त्यावेळी ये भी देखील हे कहा म्हटले था, होते की जेव्हा जब साधने शासन न्याय आणि न्यायपूर्ण योग्य असतात और सही त्यावेळी होते देव हैं, देखील आपली मदत करायला तो आपल्या भगवान भी सोबत असतो. साथ देने के लिए उपस्थित हो जाते हैं। साथियों, एक छोटे मित्रांनो, से एक जत्थे छोट्याशा को जमावाला साथ सोबत लेकर घेऊन महात्मा गांधी साबरमती महात्मा आश्रमातून बाहेर पडले होते. साबरमती आश्रम से निकल पड़े थे। एक 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 दिवस जात होता आणि जे लोक जिथे होते तिथूनच मिठाच्या सत्याग्रहात सहभागी होत होते. से जुड़ते चले गए। 24 दिन 24 बाद दिवसांनी ज्यावेळी गांधीजी जब गांधीजी दांडीला ने पोहोचले दांडी में अपनी त्यावेळी यात्रा संपूर्ण पूरी देश एक प्रकारे तो हा पूरे देशच देश त्यांच्यासोबत उठून एक प्रकार वाटचाल से करत पूरा होता. देश उठ करके खड़ा हो गया था। काश्मीर पासून ते कश्मीर से कन्याकुमारी, कन्याकुमारी, अटक पासून ते कटक पर्यंत पूरा हिंदुस्तान संपूर्ण हिंदुस्थानात एक चेतनामय वातावरण निर्माण झाले होते. उस मनोभाव को याद करना, त्यावेळीची मनोभावना लक्षात घ्या. संपूर्ण जनतेची एकवटलेली इच्छाशक्ती आठवा. इसी याच एकजुटता प्रेरणेने, याच ऐक्य भावनेने भारत की आजादी की भारताच्या लड़ाई को स्वातंत्र्य युद्धाला सामूहिक शक्तीने सामूहिकता की भारून शक्ति टाकले से भर होते. दिया था। परिवर्तन का वही भाव आज देशाला तुम्हा युवकांकडून परिवर्तनाची तीच भावना, संकल्प आणि तीच इच्छाशक्ती अपेक्षित आहे. आप जैसे युवाओं से मांग रहा है। 1930 से 1947 1930 पासून 1947 पर्यंत देशात जी चेतना, जी प्रेरणा होती, ज्या प्रकारे देशातील युवक एकत्र होऊन पुढे आले होते, एक लक्ष्य घेऊन युवा पिढी एकजूट झाली होती, तीच मानसिकता, तीच दृढ इच्छाशक्ती आज आपल्यामध्ये देखील अपेक्षित आहे. यही मनोभाव आपके भीतर भी अपेक्षित है। हम सबको इस भाव में जीना होगा। आपल्या सर्वांना याच भावनेने काम करावे लागेल. हाच संकल्प मनात घ्यावा लागेल. त्या काळात देशातले लोक
विशेषतः देशातील युवक स्वराज्यासाठी लढत होते. राज्य के लिए लड़े थे. आज आपल्याला सुराज्यासाठी अखंड मेहनत करायची आहे. आपको सुराज्य के लिए जी जान से जुटना है. उस समय लोग देश की त्या आजादी काळातील के लोक लिए स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायला तैयार होते. आज आपल्याला देशासाठी जगण्याची भावना घेऊन पुढे जायचे आहे. 25 साल बाद जब भारत 25 वर्षांनी जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळी आपली पोलीस सेवा कशी असेल, पुलिस सेवा कैसी होगी, किती सशक्त असेल, हे सगळे आजच्या कार्यावर अवलंबून आहे. आपके आज के कार्यों पर भी निर्भर करेगी. आपको वो बुनियाद बनानी है. आपल्याला तो पाया रचायचा आहे ज्यावर 2047च्या भव्य शिस्तबद्ध भारताची इमारत बांधली जाईल. अनुशासित भारत की इमारत का निर्माण होगा. समय ने काळाने या संकल्पपूर्तीसाठी तुमची निवड केली आहे आणि म्हणूनच आप जैसे मी युवाओं को हे तुम्हा सर्वांचे सौभाग्य मानतो. और मैं इसे आप सभी का बहुत बड़ा सौभाग्य मानता हूं. आप एक ऐसे समय पर करियर आपण सगळे अशा काळात कारकिर्दीची सुरुवात करत आहात जेव्हा भारत प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक टप्प्यावर परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. गुजर रहा है. आपके करियर के आने वाले 25 आपल्या साल कारकिर्दीची येणारी 25 वर्षे भारताच्या विकासातील सर्वात महत्त्वाची 25 वर्षे ठरणार आहेत. इसलिए आपकी तैयारी, म्हणूनच आपली तयारी, आपली मनोवस्था याच मोठ्या उद्दिष्टासाठी अनुकूल असायला हवी. होनी चाहिए. आने वाले 25 येत्या साल 25 वर्षात आपण सगळे देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पदांवर काम करणार आहात, अलग अलग वेगवेगळ्या भूमिका पार पाडणार आहात. अलग अलग रोल निभाएंगे. आप सभी पर आपल्या सर्वांवर एक आधुनिक, प्रभावी आणि संवेदनशील पोलीस सेवा व्यवस्था निर्माण करण्याची खूप मोठी जबाबदारी आहे. एक बहुत बड़ी जिम्मेदारी है. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना हे नेहमीच लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही पुढची 25 वर्षे एका विशेष अभियानासाठी कार्यरत आहात आणि भारताने और भारत ने इसके या खास कामासाठी तुमची निवड केली आहे. पर आपको चुना है. साथियों, मित्रांनो, जगभरातील अनुभव आपल्याला सांगतात की जेव्हा कोणतेही राष्ट्र विकासाच्या मार्गाने पुढे वाटचाल करत असते, त्यावेळी देशाबाहेर आणि देशाच्या आतही तेवढीच आव्हाने निर्माण होतात. भीतर से चुनौतियां भी उतनी ही बढ़ती हैं. ऐसे में अशा वेळी तंत्रज्ञानाच्या उलथापालथीच्या या जगात पोलिसांसाठी सदैव तत्पर असणे हे आपल्या समोरचे मोठे आव्हान आहे. निरंतर तैयार करने की है. आपकी चुनौती क्राइम के नए गुन्ह्याच्या नवनवीन पद्धतींना त्यापेक्षाही अभिनव अशा पद्धती शोधून काढत त्याला आळा घालणे हेही तुमच्या समोरचे आव्हान आहे. साइबर सिक्योरिटी को लेकर नए प्रयोग, विशेषतः सायबर सुरक्षेविषयीचे नवे प्रयोग, नवी संशोधने आणि नव्या पद्धती आपल्या विकसित देखील कराव्या लागतील आणि त्याची अंमलबजावणी देखील करावी लागेल. अप्लाई भी करना होगा. साथियों, मित्रांनो, देश के संविधान ने देशाच्या संविधानाने, देशाच्या लोकशाहीने जे अधिकार देशबांधवांना दिले आहेत, देशवासियों जी को कर्तव्य दिए, पूर्ण करण्याची अपेक्षा केली आहे, जिन कर्तव्यों को त्या निभाने अधिकारांचे की रक्षण आणि कर्तव्याचे उनको पालन सुनिश्चित होईल करने में, हे सुनिश्चित करण्यात आपली भूमिका महत्त्वाची आहे. और इसलिए आणि म्हणूनच आपसे अपेक्षा आपल्याकडून खूप अपेक्षा केल्या जातील. आपल्या आचरणाकडे कायम लक्ष दिले जाते. नजर रहती है. आप पर दबाव भी आपल्यावर अनेक दबाव देखील येतील. आपल्याला केवळ पोलीस ठाणे ते पोलीस मुख्यालय एवढ्याच मर्यादेत विचार करायचा नाही. पुलिस हेडक्वार्टर की सीमाओं के भीतर ही नहीं सोचना है. आपको आपल्याला प्रत्येक भूमिका, प्रत्येक घटकांची पण ओळख असायला हवी. भूमिका से परिचित भी रहना है. आपण त्यांच्याशी मित्रत्वाने वागायला हवे आणि आपल्या गणवेशाची प्रतिष्ठा आणि मर्यादा नेहमी सर्वोच्च ठेवायला हवी. सर्वोच्च रखना है.
एक और बात, आणखी एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे. आपल्या सेवा देशातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात असणार आहेत, देश शहरात के असणार अलग आहेत. अलग जिलों में होगी, शहरों में होगी. इसलिए म्हणूनच एक मंत्र आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. सर्वदा याद रखना है. फील्ड में रहते हुए कार्यरत असताना आपण जे काही निर्णय घ्याल त्यात देशहिताचा विचार असायलाच हवा, हित होना राष्ट्रीय दृष्टिकोन असायला हवा. राष्ट्रीय परिप्रेक्ष्य होना चाहिए. आपके कामकाज का दायरा आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती आणि समस्या कदाचित नेहमीच स्थानिक असतील. ऐसे में उनसे अशा स्थितीत निपटने के त्यांचा लिए सामना करताना हा मंत्र तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचे आहे की आपण आप एक भारत श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक देखील आहात. ध्वजवाहक है. इसलिए त्यासाठी आपली प्रत्येक कृती, प्रत्येक हालचालीमागे राष्ट्रप्रथम, सदैव प्रथम हीच भावना असायला हवी. ऑलवेज फर्स्ट, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम, इसी भावना को रिफ्लेक्ट करने वाली होनी चाहिए. साथियों, मित्रांनो, मैं अपने सामने मी माझ्यासमोर तेजस्वी महिला अधिकाऱ्यांची नवी पिढी देखील बघतो आहे. बीते सालों में गेल्या काही वर्षात पोलीस दलात फोर्स में मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. निरंतर प्रयास किया गया है. हमारी बेटियां आमच्या या मुली पोलीस दलात कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व यासोबतच विनम्रता, सहजता आणि संवेदनशीलता अशी मूल्ये अधिक सशक्त करत आहेत. और संवेदनशीलता के मूल्यों को भी सशक्त करती है. इसी तरह याचप्रमाणे 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आयुक्तालय सुरू करण्यासाठी देखील राज्ये काम करत आहेत. राज्य काम कर रहे हैं. अभी तक आतापर्यंत 16 राज्यांमधील अनेक शहरात ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मुझे विश्वास है मला विश्वास आहे की इतर ठिकाणी याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. साथियों, मित्रांनो, पोलीस गस्त अत्याधुनिक आणि अधिक प्रभावी करण्यासाठी सामूहिकता आणि संवेदनशीलतेसह कार्य करणे खूप महत्त्वाचे आहे. जरूरी है. इस कोरोना काल में भी या कोरोना काळातही पोलीस सहकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे ते आपण बघितलेच आहे. संभालने में बहुत बड़ी भूमिका निभाई है. कोरोना के खिलाफ लड़ाई कोरोना विरुद्धच्या लढाईत आमच्या पोलिसांनी देशवासियांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. कंधे से कंधा मिलाकर काम किया है. इस प्रयास में या प्रयत्नात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मी या सर्व जवानांना, पोलीस साथीदारांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि देशाच्या वतीने मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. और देश की तरफ से उनके परिवारों के प्रति संवेदना प्रकट करता हूं. साथियों, मित्रांनो, आज आपने आज तुमच्याशी बोलताना मी तुमच्यासोबत आणखी एक बाजू मांडू इच्छितो. तो बात करते हैं आजकाल आपण एक पाहतो और पक्ष की आपको जिथे नजर जिथे आता है. नैसर्गिक आपत्ती येते, आजकल हम देखते हैं कुठे पूर, जहां कुठे चक्रीवादळ, आपदा आती तर है, कुठे दरड कोसळण्याच्या घटना, कहीं बाढ़, कहीं चक्रवाती तूफान, तेव्हा आमचे NDRF अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सहकारी तिथे पूर्ण तत्परतेने हजर असतात. वहां नजर आते हैं. आपदा के समय आपत्तीच्या वेळी NDRFचे नाव ऐकल्यावर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होतो. एक विश्वास जगता है. ही विश्वासार्हता NDRFने त्याच्या उत्कृष्ट कार्याद्वारे निर्माण केली आहे. कि आपदा आज लोकांचा विश्वास आहे की NDRFचे जवान आपत्तीच्या वेळी स्वतःचे प्राण पणाला लावूनही त्यांचे रक्षण करतील. NDRF मध्ये सुद्धा पोलीस दलातीलच जवान असतात, जे आपलेच सहकारी असतात. आपके ही साथी होते हैं. लेकिन पण हीच भावना, तोच आदर समाजातील पोलिसांबद्दल आहे का? सम्मान
समाज में पुलिस के लिए है। एनडीआरएफ मध्ये पोलीस आहेत. एनडीआरएफ विषयी आदर आहे. एनडीआरएफ मध्ये काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही आदर केला जातो. पण समाज व्यवस्था तशी आहे का? आखिर क्यों? पण का? तुम्हालाही उत्तर माहित आहे. आपको भी पता है, जनमानस में जनतेच्या मनात पोलिसांबद्दल नकारात्मक धारणा तयार झाली आहे, पड़ा हुआ है। जी स्वतःच एक ये मोठे अपने आप आव्हान में आहे. बहुत बड़ी चुनौती है। कोरोना काल की शुरुआत कोरोना में कालावधीच्या सुरुवातीला असे वाटले की ही धारणा थोडी बदलली आहे. परसेप्शन थोड़ा कारण जेव्हा लोक व्हिडिओ पाहत होते, समाज माध्यमांमध्ये बघत होते की पोलीस कशा प्रकारे गरिबांची सेवा करत आहेत, लोग गरीबों की सेवा कर रहे हैं, भूखे भुकेलेल्यांना जेवण देत आहेत, कहीं खाना कधी कधी जेवण शिजवून ते गरिबांपर्यंत पोहोचवत आहेत, समाज में तेव्हा पुलिस की तरफ पोलिसांकडे बघण्याचा, सोचने का त्यांच्याविषयी विचार करण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत होता. हो गई है। पण आता पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. क्यों नहीं बढ़ता? शेवटी जनतेचा विश्वास का वाढत नाही, क्यों नहीं विश्वासार्हता का वाढत नाही? मित्रांनो, देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, दहशत नष्ट करण्यासाठी आमच्या पोलीस साथीदार अगदी आपल्या प्राणांचे बलिदान देतात. हमारे पुलिस के साथी अपनी जान तक न्यौछावर कर देते हैं। कई कई दिन तक आपण बरेच दिवस आप घरी घर जाऊ नहीं शकत जा नाही. पाते। त्योहारों में सणांच्या वेळी देखील आपल्याला सहसा आपल्या कुटुंबांपासून दूर राहावे लागते. परिवार से दूर रहना पड़ता है। पण जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेची बाब येते, तेव्हा लोकांची मानसिकता बदलते. तो लोगों का मनोभाव बदल जाता है। ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी पोलीस खात्यात येणाऱ्या नव्या पिढीची आहे. दायित्व है कि इमेज बदले। पुलिस का ये नेगेटिव पोलिसांप्रतीची ही नकारात्मक धारणा संपली पाहिजे. ये आप लोगों तुम्हालाच हे करायचे आहे. आपकी ट्रेनिंग, तुमचे प्रशिक्षण, आपकी सोच तुमची विचारसरणी, त्यांच्या बरोबरीनेच वर्षोनुवर्षे चालत आलेल्या पोलीस खात्याच्या प्रस्थापित परंपरेला तुम्हाला समोर जावे लागणारच आहे. उसने आपका हर रोज आमना सामना होना ही होना है। सिस्टम आपको बदल देता है। यंत्रणा तुम्हाला बदलते की तुम्ही यंत्रणेला बदलता, हे तुमचे प्रशिक्षण, तुमची इच्छाशक्ती आणि तुमचे मनोबल यावर अवलंबून असते. मनोबल पर निर्भर करता है। आपके इरादे तुमचे कौन हेतू से काय आहेत? आपण कोणत्या आदर्शांशी जोडलेले आहोत? उन आदर्शों कोणता की संकल्प परिपूर्ति घेऊन के लिए तुम्ही ते कौन आदर्श संकल्प पूर्ण लेकर करण्याच्या चल रहे दिशेने वाटचाल करत आहात? हैं? वही हेच matter फक्त करता है आपल्या वागण्याबद्दल आपके महत्वाचे आहे. व्यवहार के बाबत में। ये एक तरह से एक प्रकारे आपकी ही एक तुमच्यासाठी और परीक्षा आणखी एक परीक्षा असेल और मुझे भरोसा आणि मला है खात्री आहे आप तुम्ही इसमें यात भी यशस्वी सफल व्हाल. होंगे। नक्कीच जरूर तुम्ही सफल होंगे। यशस्वी व्हाल. साथियों, मित्रांनो, यहाँ जो इथे हमारे उपस्थित पड़ोसी असलेल्या देश के शेजारील युवा हैं, देशांच्या तरुण अधिकाऱ्यांना मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देखील देऊ इच्छितो. शुभकामनाएं देना चाहूंगा। भूटान हो, भूतान नेपाल असो, हो, नेपाळ असो, मालदीव हो, मालदीव असो, मॉरिशस असो, हम सभी आपण सर्वजण फक्त शेजारीच नाही तर आपल्या विचारसरणीत आणि सामाजिक जडणघडणीतही बरेच साम्य आहे. निभाने में भी बहुत समानता है। हम सभी आपण सर्व सुखदुःखाचे साथीदार आहोत. जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येते, आपत्ती येते, विपत्ति आती तेव्हा है, सर्वप्रथम आपणच परस्परांची मदत करतो. हम ही एक दूसरे की मदद करते हैं। कोरोना काल में कोरोनाच्या भी काळातही हमने आपण हे यह अनुभवले आहे. इसलिए म्हणूनच येत्या काळात होणाऱ्या विकास कामामध्येही आमची भागीदारी वाढेल हे निश्चित आहे. हमारी साझेदारी बढ़ना तय है। विशेषतः आज जेव्हा गुन्हेगारी आणि गुन्हेगार सीमेपलीकडे असतात, तेव्हा परस्पर समन्वय अधिक महत्वाचा असतो. तालमेल और ज्यादा जरूरी है। मुझे विश्वास है मला खात्री आहे की तुम्ही सरदार पटेल अकादमीमध्ये घालवलेले हे दिवस तुम्हाला तुमचे करिअर, एकेडमी में बिताए हुए आपके ये दिन तुमची राष्ट्रीय आपके कैरियर, आणि आपके सामाजिक नेशनल बांधिलकी और आणि भारताशी मैत्री अधिक दृढ करण्यास भारत के साथ मदत मित्रता करतील. को प्रगाढ़ करने में भी मदद करेंगे। एक बार फिर पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बहुत शुभकामनाएं। धन्यवाद।